शिमला मिरचीची भाजी नेहमीच्या पद्धतीत करून कंटाळा आला असेल ना, तर आजची ही रेसिपी नक्की करून पहा। फक्त एक वाटी भाजलेल्या बेसनामुळे शिमला मिरचीला येतो एकदम मस्त स्वाद आणि टेक्स्चर। चला तर मग बनवूया झटपट आणि चविष्ट बेसन शिमला मिरची। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनल मध्ये। तर सगळ्यात आधी इथे मी 3 ताज्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत। त्या कोणत्या आकारात आणि किती बारीक कापायचे आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवते। तर बघा, सर्वात अगोदर इथे मी शिमला मिरची मधल्या संपूर्ण अशा बिया काढून घेतल्या आणि त्या किती कुठल्या म्हणजे साईज मध्ये आपल्याला चिरायचे आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवते। हे बघा, एवढ्या साईज मध्ये आपल्या ह्या शिमला मिरची संपूर्ण चिरून झाल्या पाहिजेत। आता मी इथे ह्या सर्व शिमला मिरची चिरून घेते आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेते। आता या माझ्या संपूर्ण शिमला मिरची इकडे कापून झालेल्या आहेत। आता मी ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घेते। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी 1 वाटी बेसन घालते। हे बेसन आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे, म्हणजे त्याचा कच्चा वास येणार नाही आणि भाजलेल्या बेसनाचा मस्त सुगंध येईल। इथे बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी एका प्लेटमध्ये आपलं संपूर्ण भाजलेलं बेसन काढून घेते। आता त्याच कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल घालते। तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी देते आणि मग ह्यामध्ये थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची घालून ती सुद्धा छान अशी परतून घेते। आता ह्यामध्ये ठेचलेला लसूण घालून तोही हलका लालसर होईपर्यंत मस्त असा परतून घेते। लसूण छान असा परतून झाला का आता ह्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालते आणि कांदा सुद्धा छान असा परतून घेणार आहे। कांदा व्यवस्थित परतून झाला की आपण कापून ठेवलेली शिमला मिरची ह्यामध्ये घालते आणि व्यवस्थित संपूर्ण शिमला मिरची ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घेते। शिमला मिरची लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी चवीपुरता मीठ घालते आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर साधारण 5 ते 7 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपली शिमला मिरची छान शिजेल। 5 ते 7 मिनिटांनी बघा, शिमला मिरची आपली छान शिजली आहे। आता ही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये मी घरगुतीच मसाले घालणार आहे, म्हणजेच धने पावडर, घरगुती लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला। मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे। आता हे सगळे मसाले शिमला मिरची सोबत व्यवस्थित मिक्स करून घेते। मसाले सर्व शिमला मिरची मध्ये मिक्स करून झाले की आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपण आधी भाजून ठेवलेलं बेसन ह्यामध्ये घालायचं आहे। बेसन शिमला मिरची सोबत छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन मसाल्याला आणि शिमला मिरचीला मस्त लागेल आणि अजून छान चव येईल। आता हे संपूर्ण बेसन व्यवस्थित मिक्स करून झालं की आता बेसन व्यवस्थित शिजवण्यासाठी हाताने ह्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून मंद आचेवर साधारण 10 मिनिटं ह्याला छान असं शिजू द्यायचं। 10 मिनिटांनी झाकण काढलं की बघा, बेसन मस्त शिजलं आहे आणि शिमला मिरचीला मसाल्याचा सुंदर कोटिंग आलेला आहे। आणि मग ह्यावर शेवटी बारीक चिरलेली अशी भरपूर ताजी कोथिंबीर घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे आपली मस्त सुगंधी मसालेदार चविष्ट बेसन शिमला मिरची। पोळी, भाकरी आणि गरमागरम वरण भातासोबत ही भाजी नक्की करून पहा। तुम्ही ही बेसन शिमला मिरची एकदा करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका मस्त घरगुती रेसिपी सोबत। धन्यवाद।